मम्मी याच्यात काय काय मिश्रण टाकलं? त्याच्यामध्ये लसूण, आलं, ओवा, तीळ, मिरची, मुगाची डाळ, कढीपत्ता, ओवा, जिरं, कोथिंबीर राहिली, कोथिंबीर टाकायची. आणि याचे काय वडे बनवायचे आहे का? वडे बनवायचे छान छान. माझ्या बाळाला खूप आवडतात. हो का? मस्त आहे तुझं बाळ. माझे बाळ आहे, माझ्या बाळाला माझे वडे खूप आवडतात. आता 5 मिनिटात मी वडे पहिले काय करायचं असते? पहिली प्रोसिजर सांगा बरं. सुरुवातीला छानपैकी डाळ भिजू घालायची, मुगाची आणि उडदाची सेम. भिजल्यानंतर 1-2 तास, चांगलं 3-4 तास भिजू द्यायची. भिजल्यानंतर तिला धुवून त्याची साल काढून टाकायची. हवी आपल्याकडे जर सोल डाळ असेल तर ती पण चालते, नसलीच तर मग आपण धुवून भिजू घातल्यानंतर तिला सोल निघून जातं, त्याच्यावरचं जे साल आहे. नंतर त्याला थोडीशी सुकू घालायची. सुकल्यानंतर मिक्सरमध्ये किंवा आपल्या वाट्यामध्ये वाटून घ्यायची. जास्त जाडसर वाटून घ्यायची, जास्त बारीक नाही करायची. नंतर आपण त्याच्यामध्ये चवीसाठी टेस्ट यावं असं याकरता काय करायचं माहीत आहे का? सांगा बरं. लसणाची पेस्ट, जिरं, ऐका पुढे हिरवी मिरची, कढीपत्ता, नंतर तुम्ही सांगसाल. तीळ. हा बघा, आता सांबार घेतला. याचं काय करायचं? हे सांबार छान धुवून घ्यायचा आधी पाण्याने. हो, ते धुवून चिरून ह्या मिश्रणामध्ये मिक्स करायचं. त्यामुळे काय होते, आपल्या वड्याला चव येते, छानशी चव येते. व्हिडिओ धुवून घेतलेला आहे, लास्ट पर्यंत पहा, शेवटपर्यंत पहा. तुम्हाला चांगले वडे करणं शिकवणार. माझं बाळ आतुरतेने वाट बघत आहे माझ्या वड्याची. त्याचे खूपच फेवरेट आहेत. मम्मी म्हणते मला वडे कधी करून देतेस, कधी करून देतेस. तर आता मी माझ्या बाळाला सरप्राईज देणार. आणि माझ्या बाळाला माहिती आहे का, माझ्या बाळाला देवाच्या नैवेद्याचे सुद्धा वडे कमी पडतात, एवढे त्याला आवडतात. जास्त नाही सांगताय का तुम्ही मम्मी साहेब? जी खरी परिस्थिती आहे तेच तुमच्यासमोर शेअर करते मी. तुम्ही माझी फॅमिलीच आहात, त्याच्यामुळे सगळं काही तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटते मला. थोडीशी इमोशनल व्हायला वाटता तुम्ही मम्मी साहेब. एक टेस्ट करण्यासाठी मला कोणाला तरी बोलून घ्यावं लागेल. एखादा वडा केल्यानंतर ते चव. मी आहे ना. हां चालेल ना. मीच आहे ना तुझं मुलगा. हे काय टाकलंय? हे कढीपत्ता आणि सांबार यांचं मिश्रण. मिरची नाहीये, मिरची आता टाकते मी. नका, ते तिखट लागेल ना. बरं ठीक आहे, सरका आता मी तेल ठेवेल. अरे बाबा सरकारी करून घ्यायचं. हा बघा, आणि नंतर आणि छानपैकी छोटे 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 तुमचे वडे करून तळून घ्यायचे. मग झालं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. माझ्या मम्मीचा माझ्या मम्मीच्या शॉर्टकट घेऊ करायचं. पहा, ऐका आणि तुम्ही पण करून पहा घरी. मजेदार आणि चविष्ट असे मूग आणि उडदाच्या डाळीचे वडे. हे बघा, असं कालवायचं, सगळं काही मिक्स करून घ्यायचं. असं याच्यात हळद टाकली. हो, दिसत नसते का अशी? ही काय हळद, येलो कलर आला ना आपल्या डाळीला. आता ते तेल कडवत आहे, मग तिथे मस्त फ्राय करून घ्यायचं आहे ना. तेल ठेवलं तापवायला, तेल चांगलं तापू द्यायचं. तोपर्यंत आपण छोटे 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 लाडू सारखे बनवून घ्यायचे. बघूया कसं होते आपला वडा ते. हा बघा, इथे भजा चालू झाल्यासारखंच आहे. तेल तापलं काय ते बघायला होते मी. आता बघा, हा वडा तर तेलामध्ये टाकणार आहे. असं वडा करायचा असतं. शेवटपर्यंत पहा व्हिडिओ.
खूप चांगला आहे. ह्याची भजी पण तुम्ही करून खाऊ शकता. वडे जर तुम्हाला असं वाटत असेल का बाबा वडे नको भाजी करायची, तर हे आपले भज्यासारखं पण टाकू शकतो आपण मिश्रण तेलामध्ये. ते पण छान लागते खायला. लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बघा आता आहे की नाही चांगलं. शॉर्ट करून एक करत असते इथे. तुला करता येते का तुझ्या शॉर्ट? हा बघा किती सुंदर प्रकारे बनवत आहे. आपण दुसऱ्या साईडनं जाऊया. हे बघा वडे तयार झाले तर सांगसाल.